तर ती जनावरं बघण्यासाठीच का चित्रपटगृहात आपण जायचं असतंय का? गॉडझिला एक्स काँग द न्यू एम्पायर या चित्रपटामध्ये तुम्हाला काँग पण भेटेल आणि तो गॉडझिलाचं पण दर्शन भेटेल. आता लास्ट पिक्चर मी एक कुठला बघितला होता गॉडझिलाचा, तर त्यावेळेसही काही स्टोरी समजली नव्हती. ह्यावेळेसही समजत नव्हती, पण कसं आहे जरा थोडं मन लावून बघितल्यामुळे जरा रिफ्रेश 12:30चा दुपारचा शो होता. त्याच्यामुळे फॅनचं जे वारं आणि जास्त काही गर्दी नसल्यामुळे एकदम रिलॅक्स मोडमध्ये बसलो होतो. त्यामुळं चित्रपट पाहायची अशी एक म्हणतात ना, जी तलब असते, नशा असते, तशी एक आली होती. त्यामुळे जाऊन बसलो होतो. त्यामुळे तो चित्रपट मला जरा समजला. मजा पण आली पाहायला. तर 4DX आणि आयमॅक्स जी स्क्रीन असते, मोठी स्क्रीन, तर त्याच्यावर जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला खूपच म्हणजे पैसे वसूल होतील तुमचे. बाकी चित्रपटाची स्टोरी वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही, कारण की मी याच्या अगोदर एक लास्ट त्यांचा जो गॉडझिलाचा पार्ट आला होता तो पाहिला होता. डोक्यावरून गेला होता तो. म्हणजे काय ती एवढी मोठी प्राणी आहेत ना, की जे स्क्रीनमध्ये पण मावत नाही त्यांना. म्हणजे तर पाहिला नसेल तर नक्की ज्या पद्धतीने मी सजेस्ट केलं त्यात तुम्ही पाहू शकता. आनंद भेटेल तुम्हाला. बाकी अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे वाहिनी ही नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.